Hello guys, we are starting with our paper 3 first chapter, 3 phase transformer. Three phase transformer. ओके, थोडं पण बॅक हिस्ट्रीकडे जाऊ. थोडंसं ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय पहिलं समजून घेऊ. ट्रान्सफॉर्मर म्हणजे असं एक उपकरण आहे की जे ट्रान्सफॉर्मर हे असं उपकरण आहे की जे पॉवरमध्ये सप्लायच्या फ्रिक्वेन्सीमध्ये कोणताही बदल न करता व्होल्टेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो, प्रवाह वाहून नेतो आणि व्होल्टेज कमी जास्त करतो. म्हणजे जसा जनरेटर असतो, आपण जनरेटर बघितला. जनरेटर काय करतो? मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. म्हणजे यांत्रिक ऊर्जाचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. मोटर काय करते? इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जीमध्ये करते. म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करते. तसाच हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर हा व्होल्टेज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतो आणि ते व्होल्टेजचं व्हॅल्यू आहे ती कमी जास्त करण्याचं काम करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ट्रान्सफॉर्मर हा फक्त AC सप्लायवरच कार्य करतो. तो DC सप्लायवर कार्य करत नाही. आणि जे ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज सप्लायवर वापरले जातात त्यांना सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आणि जे ट्रान्सफॉर्मर 3 फेज सप्लायवर कार्य करतात त्यांना 3 फेज ट्रान्सफॉर्मर म्हणतात. सिंपल, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. ओके, आता ट्रान्सफॉर्मरची रचना थोडक्यात बघितली. आपण थोडं रिव्हिजन करतोय. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये बघतोय आपण. तर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये कुठल्याही ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 प्रकारच्या वाइंडिंग असतात. एक असते प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी असते सेकंडरी वाइंडिंग. आणि दुसरी असते सेकंडरी वाइंडिंग. जशी प्रायमरी वाइंडिंग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये असते तशीच ती 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये सुद्धा असते. आता ह्या 2 वाइंडिंग ओळखायच्या कशा? तर प्रायमरी वाइंडिंग ही नेहमी सप्लायला जोडलेली असते. प्रायमरी ही वाइंडिंग नेहमी सप्लायला जोडलेली असते आणि सेकंडरी वाइंडिंग याला नेहमी लोड जोडलेला असतो. कळतंय की प्रायमरी वाइंडिंग ही नेहमी सप्लायला जोडलेली असते आणि सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडलेला असतो. म्हणजे आलेला विद्युत पुरवठा हा प्रायमरी वाइंडिंगला जोडतात आणि सेकंडरी वाइंडिंगला जो आपल्याला लोड द्यायचा आहे, म्हणजे समजा वायरिंग कुठे लाइटिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी सेकंडरी वाइंडिंगला तो लोड जोडतात. ओके, आता ट्रान्सफॉर्मर मी तुम्हाला सांगितलं. ट्रान्सफॉर्मर काय करतं की विद्युत ऊर्जा ही कोणत्याही प्रकारात बदल न होता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करते. जसं जनरेटरमध्ये विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर
यांत्रिक ऊर्जेत होतं, तसं ट्रान्सफॉर्मरमध्ये विद्युत ऊर्जा ही आहे ती एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये फ्लो होते. म्हणजे प्रायमरी वाइंडिंगमध्ये जे व्होल्टेज डेव्हलप होईल किंवा जो करंट डेव्हलप होईल तो सेकंडरी वाइंडिंगमध्ये वाहून नेला जातो. तर तो कसा वाहून नेला जातो ते बघूया आपण थोडक्यात. आता समजा मी एक ट्रान्सफॉर्मरची आकृती काढतो छोटीशी. ही आहे ट्रान्सफॉर्मर कोर. जर ट्रान्सफॉर्मरची जी बाजू सप्लायला जोडलेली आहे तिला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात आणि जिथे इथे लोड जोडलेला असतो ती असते सेकंडरी साईड. आता काय होतं, ज्या वेळेस हा सप्लाय दिला जातो, इथून जेव्हा सप्लाय प्रायमरी वाइंडिंगला दिला जातो त्यावेळेस प्रायमरी वाइंडिंगमधून करंट व्हायला सुरुवात होते. ही जी ट्रान्सफॉर्मरची ही कोर आहे, ही जी कोर दिसते तुम्हाला याला ट्रान्सफॉर्मरची कोर म्हणतात. ही जी कोर आहे, जेव्हा प्रायमरी वाइंडिंग मधून करंट व्हायला सुरुवात होते त्यावेळेस या कोरमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स व्हायला सुरुवात होते. या कोरमधून मॅग्नेटिक फ्लक्स व्हायला सुरुवात होते. ही ह्या डायरेक्शनमध्ये असे वाहतात आणि हे मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरीमध्ये पोचतात. त्यावेळेस या सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF डेव्हलप होतो. काय डेव्हलप होतो? EMF म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स डेव्हलप होतो. हा जेव्हा डेव्हलप होतो त्यावेळेस सेकंडरी वाइंडिंगमधून करंट व्हायला सुरुवात होते. सेकंडरी वाइंडिंगमधून करंट व्हायला सुरुवात होते आणि मग हे व्होल्टेज, ह्या दोन टोकाला व्होल्टेज मिळेल तुम्हाला जेव्हा करंट व्हायला सुरुवात होते. आता काय होईल, जर प्रायमरी व्होल्टेज जास्त असेल आणि सेकंडरी व्होल्टेज कमी असेल तर तो ट्रान्सफॉर्मरचा वेगळा प्रकार आहे. ते प्रकार आपण बघूया. हे साधारणपणे ट्रान्सफॉर्मरचं तत्व आहे. लक्षात आलं? ओके, की प्रायमरी वाइंडिंगला जेव्हा प्रायमरी वाइंडिंग जेव्हा सप्लायला जोडली जाईल तेव्हा त्या प्रायमरी वाइंडिंगमधून करंट व्हायला सुरुवात होईल आणि प्रायमरी वाइंडिंगमधून करंट व्हायला सुरुवात झाली तर ती वाइंडिंग ज्या कोअरवर गुंडाळलेली आहे त्या कोअरमधून मॅग्नेटिक फ्लक्स व्हायला सुरुवात होईल. मॅग्नेटिक फ्लक्स व्हायला सुरुवात झाली की ते मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी वाइंडिंगकडे येतील आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF डेव्हलप होईल.
इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स डेव्हलप झाला की त्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समुळे त्या सेकंडरी वाइंडिंगमधून करंट व्हायला सुरुवात होईल. हे ट्रान्सफॉर्मरचं कुठल्याही तत्व आहे, बेसिक तत्व है कि जब हम प्राइमरी को सप्लाई से कनेक्ट करते हैं और सप्लाई जब प्राइमरी वाइंडिंग को दिया जाता है तो प्राइमरी वाइंडिंग में से करंट फ्लो होने लगता है. करंट फ्लो होने के बाद जिस कोर पर वो वाइंडिंग लपेटी गई है उस कोर में मैग्नेटिक फ्लक्स डेवलप होते हैं और वो कोर के थ्रू सेकेंडरी वाइंडिंग तक पहुंचते हैं. वो सेकेंडरी वाइंडिंग तक पहुंचने के बाद सेकेंडरी वाइंडिंग तक पहुंचने के बाद उस सेकेंडरी वाइंडिंग में ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव फोर्स डेवलप होता है और ड्यू टू दैट ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव फोर्स करंट फ्लो इन द सेकेंडरी वाइंडिंग. मीन्स जे मी तुम्हाला सांगितलं की प्रायमरी वाइंडिंग सप्लायला जोडलेली असते आणि सेकंडरी वाइंडिंग लोडला जोडलेली असते. सेकंडली वंस अगेन आई रिपीट, ट्रांसफार्मर में कोई भी चेंजेस पावर इलेक्ट्रिक एनर्जी फॉर्म चेंज नहीं होता है. वही एनर्जी दूसरी एंड पे लेके जा सकते हैं. मतलब एक प्लेस से दूसरे प्लेस तक हम उसको डिस्प्लेस करते हैं. उसमें कोई चेंज नहीं होता, उसकी पावर में कोई चेंज नहीं होता, सप्लाई की फ्रीक्वेंसी में कोई चेंज नहीं होता. इट इज द बेसिक ऑफ ट्रांसफार्मर. ओके, ठीक है. अभी हम लोग टाइप्स ऑफ ट्रांसफार्मर देखेंगे, अलग अलग टाइप्स के ट्रांसफार्मर देखेंगे. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर देखील. ट्रांसफॉर्मरचे वेगवेगळे प्रकार पड़तात. ते ट्रांसफॉर्मरचे त्याच्या रचनेवरून मतलब कंस्ट्रक्शन के हिसाब से उसके अलग अलग टाइप्स होते हैं, उसके यूज़ के हिसाब से टाइप्स होते हैं और उसके वर्किंग के हिसाब से टाइप्स होते हैं. ओके, पहिला प्रकार बघूया आपण, रचनेवरून पडणारे प्रकार. पहिला आहे त्यातला कोर टाइप कंस्ट्रक्शन, कोर टाइप. दूसरा है शेल टाइप. और तीसरा है बेरी टाइप. आई विल शो सम फिगर. मी तुम्हाला आकृती दाखवतो. कोर टाइप ट्रांसफॉर्मर. पहिला बघूया आपण कोर टाइप ट्रांसफॉर्मर. हा इथे दिसतोय तुम्हाला कोर टाइप ट्रांसफॉर्मरची आकृती दिसते की हा कोर टाइप हा 3 फेज कोर टाइप ट्रांसफॉर्मर आहे. याच्यामध्ये कोरचे 3 लेग आहेत, 1 2 3. या लेगना लिंब असं म्हणतात. काय म्हणतात? लिंब, LIMB, लिंब असं म्हणतात. आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मरची जे 3 वाइंडिंग आहेत ह्या 3 वाइंडिंग 3 लिंबवर किंवा लेग्सवरती गुंडाळलेले असतात. हा झाला कोर टाइप ट्रांसफॉर्मर की हे कोर दिसते तुम्हाला इथे. ओके, ही कोर आहे आणि ह्या कोरवरती 3 वाइंडिंग गुंडाळलेले आहेत. हा सिंपल आहे कोर टाइप. सिंगल फेज वाइंडिंग मध्ये हा पार्ट नसेल, फक्त अशा 2 कोर असतील आणि एका बाजूला प्रायमरी असेल, एका बाजूला सेकंडरी असेल. प्रत्येक 3 फेज मध्ये प्रत्येक वाइंडिंगचे 2 टर्मिनल बाहेर आलेले आहेत. ओके, याचं कनेक्शन कसं असतं ते पुढे बघू आपण. तर हा झाला कोर टाइप ट्रांसफॉर्मर. ओके, हा रचनेवरून पडणार प्रकार. दुसरा बघतोय आपण. समजतंय? आर यू गेटिंग इट? थोडं पुढे घेतो म्हणजे अजून क्लिअर दिसेल तुम्हाला. ओके, दिस इज, हा आहे
कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. त्याची ही ह्या आहेत 3 लिम्स, 1 2 3. याच्यामध्ये 3 वाइंडिंग गुंडाळलेल्या आहेत RYB. ह्या 3 फेजच्या 3 वाइंडिंग्ज आहेत. जशा प्रायमरीला असतील तशा सेकंडरीच्या पण असतील. ओके. काही ह्याच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी वरच्या बाजूला असते, सेकंडरी खालच्या बाजूला असते. काही ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या याच्यात, काही याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग आतमध्ये असते, सेकंडरी वाइंडिंग त्याच्यावरती इन्सुलेट करून गुंडाळलेली असते. तिन्ही याच्यामध्ये. काही याच्यामध्ये अर्ध्या भागात प्रायमरी वाइंडिंग असेल, खाली सेकंडरी वाइंडिंग असेल, या प्रकारे गुंडाळलेली असते. तर ह्याला 3 लिम्स असं म्हणतात. ओके. तर हे आहे कोर. अशा कोरचे लॅमिनेशन एकमेकावर चिकटवून ट्रान्सफॉर्मरची कोर तयार करतात. आणि ज्यावेळेस हा सप्लायला दिला जाईल तेव्हा प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय मिळून त्यातून मॅग्नेटिक फ्लक्स कोअर मार्फत सेकंडरीकडे फ्लो केले जाते. ओके. हा झाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. सेकंडली आपण बघतोय शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. शेल टाईप, शेल म्हणजे कवच. शेल या शब्दाचा अर्थ होतो कवच. शेल मीन्स एक प्रोटेक्शन. शेल टाइप ट्रांसफार्मर. दिस इज शेल टाइप ट्रांसफार्मर. यू कैन सी, आप लोग देख सकते हैं इसमें सिर्फ बीच वाले लिम्ब पे वाइंडिंग किया गया है. पूरे कोर में बीच वाले लिम्ब पे वाइंडिंग किया है. दिस इज आर फेज, वाई फेज, बी फेज यू कैन से. और उसके बीच वाले लिम्ब पे ही वाइंडिंग किया गया. ह्याच्या मधल्या वाइंडिंग लिम्बवर फक्त वाइंडिंग केलेली आहे. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये हे 2 भाग नसतील खालचे, फक्त एवढीच कोर असेल आणि याच्या मधल्या भागावर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग गुंडाळलेली असते. म्हणजे याला हे जे 2 साइडचं आहे हे प्रोटेक्शन आहे, कवच आहे. त्याला उसको क्या बोल सकते हैं हम लोग, कवरिंग है उसको. तो शेल मीन्स उसको प्रोटेक्शन मिलता है. दैट्स वाई इट इज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. लक्षात आलं. कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये लिंबवरती वाइंडिंग गुंडाळलेलं असतं. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये मधल्या लिंबवरती वाइंडिंग गुंडाळलेलं असतं. ओके. बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर हा वेगळा असतो, तो तुम्हाला इथे बघायला नाही मिळणार. तर बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरचा तुम्ही विचार करू. बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरला वेगवेगळ्या त्याच्या मधल्या दांड्या, प्रत्येकाच्या मधल्या याच्यावरती वाइंडिंग गुंडाळलेले असतात. तर तो प्रकार आता आपल्याला बघायला मिळत नाही. तर बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर सोडून द्या. ओके. तर मेन तुम्हाला हे 2 कन्स्ट्रक्शनवरून पडणारे प्रकार बघायला मिळतात की पहिला आहे कोर टाईप, दुसरा आहे शेल टाईप. याच्यानंतर जो प्रकार आहे ट्रान्सफॉर्मरचा दुसरा जो प्रकार पडतो तो त्याच्या उपयोगावरून. आपण ट्रान्सफॉर्मर कुठे वापरतोय, कशासाठी वापरतोय. तर ट्रान्सफॉर्मरचं मेन फंक्शन काय की व्होल्टेज कमी जास्त करणं. तर त्याचा व्होल्टेजवरून पडणारे प्रकार दुसरा बघूया आपण. व्होल्टेजवरून पडणारे प्रकार. ओके. यातला पहिला प्रकार आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे जे प्रायमरीचं व्होल्टेज आहे ते सेकंडरीमध्ये गेल्यानंतर ते व्होल्टेज वाढवलं जातं. ओके. की प्रायमरीला जर 240 वोल्ट असेल, प्रायमरी व्होल्टेज 240 वोल्ट असेल, तर सेकंडरी व्होल्टेज असेल ते 415 वोल्ट असेल किंवा 440 असेल. इथे व्होल्टेज वाढवलं गेलं. दॅट इज इट इज कॉल्ड स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. लक्षात आलं. दुसरा जो प्रकार आहे तो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. याच्यामध्ये जर प्रायमरी व्होल्टेज जास्त असेल, समजा 440 वोल्ट असेल, तर सेकंडरीकडे ते व्होल्टेज असेल 230 किंवा 240. इथे व्होल्टेज कमी केलं गेलं आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके. स्टेप अप, स्टेप डाऊन, व्होल्टेजवरून पडणारे प्रकार. तिसरा प्रकार आहे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. थर्ड टाइप इज इंस्ट्रूमेंट
थर्ड टाइप इज इंस्ट्रूमेंट ट्रान्सफॉर्मर. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मरचे दोन प्रकार पडतात. पहिला आहे करंट ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके. करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये ही एक रिंग असते. हा जनरली थ्री फेजमध्ये हे दोन्ही वापरतात की जिथे रिडिंग घेण्यासाठी, करंटचं रिडिंग घेण्यासाठी ते काही प्रमाणात कमी करावं लागतं. म्हणजे हाय करंट फ्लो होत असतो तर त्या ठिकाणी ते रिडिंग घेण्यासाठी काही टप्प्यात ते कमी केलं जातं. म्हणजे जर प्रायमरी करंट 100 अँपियर असेल तर ते घेताना आपल्याला सेकंडरीला इथे आपल्याला घेताना 5 अँपियर त्या याच्यातून आपल्याला मिळतं. म्हणजे आपण त्याचं रिडिंग मोजू शकतो. किंवा 25 अँपियर असेल तर 25 अँपियरचा 5 अँपियर. पण जनरली हा रेशो असतो 100 अँपियरचा 5 अँपियरला. ओके. ही एक रिंग असते, साधी रिंग असते, अशी रिंग असते आणि त्या रिंगमधून दोन टोकं बाहेर काढलेली असतात. आता मग ह्याला आता ट्रान्सफॉर्मर म्हटलं की त्याला प्रायमरी सेकंडरी आली पाहिजे. मग ही रिंग कशी काय वापरतात, तर ही रिंग जी असते, ही रिंग ज्या कंडक्टरमधून आरपार करतात, हा जो कंडक्टर आहे ह्या कंडक्टरमधून ही रिंग जी आरपार करतात. म्हणजे आता समजा हा माझ्याकडे कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरमधून मी ही जेव्हा रिंग आरपार करतो, लक्षात येतं, दिसतंय हे बघा, दिसतंय. ओके. हे जेव्हा मी रिंग आरपार करतो, माझी बोटं म्हणजे रिंग आहेत आणि हा पेन म्हणजे कंडक्टर आहे, करंट कॅरिंग कंडक्टर आहे. तर हा जो करंट कॅरिंग कंडक्टर आहे हा प्रायमरी म्हणून ॲक्ट करतो, प्रायमरी वाइंडिंग म्हणून. आणि ही जी दोन टर्मिनल आहेत करंट ट्रान्सफॉर्मरची, ही सेकंडरी म्हणून ऑपरेट होतात. समजलं. आपल्याला याच्यावरून सेकंडरी रिडिंग मिळतं, सेकंडरीचं रिडिंग मिळतं. म्हणजे प्रायमरी करंट जर 100 अँपियर असेल तर ही जी 5 अँपियर व्हॅल्यू दाखवणार आहे ही सेकंडरी व्हॅल्यू असणार आहे, ती काही प्रमाणात कमी केलेली असते. म्हणून हा करंट ट्रान्सफॉर्मर. त्याचप्रमाणे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर 3 फेजला जोडलेला असतो, प्रत्येक फेजमध्ये जोडलेला असतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये व्होल्टेज कमी केलं जातं, याच पद्धतीने व्होल्टेज कमी केलं जातं. तर हे झाले इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. चौथा जो प्रकार आहे तो आपण कुठे ट्रान्सफॉर्मर वापरतोय त्याच्यावरून पडणार आहे, म्हणजे उपयोगावरून पडणारे प्रकार आहेत चौथा ट्रान्सफॉर्मर. अकॉर्डिंग टू यूज. याच्यामध्ये पहिला प्रकार पडतो तो म्हणजे पॉवर ट्रान्सफॉर्मर. आणि दुसरा पडतो डिस्ट्रीब्यूशन. ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्मिती होते, जनरेटिंग स्टेशनवर किंवा ट्रान्समिशन लाईन जिथे पॉवर ट्रान्समिट केली जाते, म्हणजे सप्लाय केली जाते पुढे, त्या ठिकाणी हे पॉवर ट्रान्सफॉर्मर वापरलेले असतात. दोन्ही ट्रान्सफॉर्मरची जी रचना आहे ती सेम आहे, त्या रचनेत कुठलाही फरक नसतो. फक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर जे असतात हे जास्त कॅपॅसिटीचे असतात आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर ह्याच्या तुलनेने कमी कॅपॅसिटीचे असतात. लक्षात आलं. पॉवर ट्रान्सफॉर्मर हे नेहमी जनरेटिंग लाईन किंवा रिसिव्हिंग यार्ड या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेले असतात. आणि आपण ज्याला DP म्हणतो, DP, तर DP वरती आपल्याला
हे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर दिसतात. म्हणजे आपण विचार करू पॉवर ट्रान्सफॉर्मर कुठे जोडलेले असतील. लक्षात येत आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मर हे जास्त कॅपॅसिटीचे असतात आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर हे याच्यापेक्षा कमी कॅपॅसिटीचे असतात. तर आपण 4 प्रकार बघितले ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे. पहिला बघितला, कुठला बघितला, रचनेवरून. कुठले बघितले आपण त्यात? पहिला प्रकार बघितला कोर, दुसरा बघितला शेल आणि तिसरा बेरी. दुसरा प्रकार बघितला आपण व्होल्टेज वरून पडणारे प्रकार. त्यातला पहिला बघितला आपण स्टेप अप, दुसरा बघितला स्टेप डाऊन. ओके, तिसरा बघितला आपण इन्स्ट्रुमेंट. तिसरा बघितला आपण इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर. त्यातला पहिला प्रकार बघितला करंट, आणि दुसरा बघितला पोटेन्शियल. चौथा बघितला उपयोगावरून पडणारे प्रकार. त्यातला पहिला बघितला पॉवर ट्रान्सफॉर्मर, आणि दुसरा बघितला डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार झाले. डन. आता बघूया ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे भाग कुठले कुठले असतात. बघूया आपण. ट्रान्सफॉर्मरचे भाग, पार्ट्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. कुठल्याही ट्रान्सफॉर्मरचे भाग हे सर्वसाधारणपणे सारखे असतात. 3 फेज आणि सिंगल फेज कुठलाही घ्या, दोन्ही याचे पार्ट्स हे सेम असतात, काही फरक नसतो त्यामध्ये. आता माझ्याकडे एक जनरल डायग्राम आहे ट्रान्सफॉर्मरचा, आपण तो रेफर करूया. ओके, तर ट्रान्सफॉर्मरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेन जो पार्ट येतो तो येतो ट्रान्सफॉर्मरची मेन टँक. ही असते मेन टँक. ओके, इथे आपण बघतोय ही आहे ट्रान्सफॉर्मरची मेन टँक. ओके, ही मेन टँक आहे. या टँकमध्ये ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग डीप ठेवलेले असतात. इथे ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग ठेवलेले असतात. ओके, ही आहे ट्रान्सफॉर्मरची मेन टँक. ह्याच्यामध्ये 3 फेज किंवा सिंगल फेज वाइंडिंग ठेवलेले असतात. आणि जास्त कॅपॅसिटीचे असतील तर ह्या वाइंडिंग आहेत ह्या ऑइलमध्ये बुडवून ठेवलेल्या असतात. कळतंय? ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या बाजूला असते एक कॉन्झर्वेटर टँक. ट्रान्सफॉर्मरच्या वरच्या बाजूला असते ती असते कॉन्झर्वेटर टँक. ओके, कॉन्झर्वेटर टँक ही जी असते ही बुकॉल्स रिलेच्या मार्फत जोडलेली असते. आणि इथे हा जो पार्ट दिसतोय हा आहे ब्रीदर. काय म्हणतात त्याला? ब्रीदर. BREATHER, ब्रीदर याला म्हणतात ब्रीदर. हा जो इथे आहे हा जो छत्रीच्या दांड्यासारखा पाईप दिसतोय याला एक्सप्लोजन व्हेंट म्हणतात. आणि इथे आहे टेम्परेचर गेज. याच्या बाजूला
ह्या ज्या नळ्या दिसत आहेत या कूलिंग ट्यूब्स आहेत. या कूलिंग ट्यूब्समधून पाणी किंवा ऑइल सर्क्युलेट होत असतं. याचं काम आहे ट्रान्सफॉर्मरच्या टँकच्या आतमधलं तापमान कमी ठेवणं. ट्रान्सफॉर्मरच्या आतलं तापमान हे